नाराजीचा। बागलाण तालुक्यातील दसाणे येथील अंगणवाडी केंद्राची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून चिमुकल्यांच्या जीविताशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे। संबंधित केंद्राच्या इमारतीला मोठ्या भेगा पडल्यात, दरवाजे व खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर पावसाळ्यात छत गळत असल्यानं वर्गातच पाणी साचतंय। अशा असुरक्षित परिस्थितीत लहान मुलांना शिक्षण घ्यावं लागत असल्यानं पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी अंगणवाडी परिसरात मोठा साप दिसून आल्याची धक्कादायक घटना घडली। यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सध्या केंद्रात अंदाजे 25 ते 30 लहान मुलं शिक्षण व पोषण आहारासाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र इमारतीची अवस्था पाहता पालकांना दररोज भीतीच्या छायेत मुलांना पाठवावं लागतंय। ग्रामस्थांनी याबाबत केरसाने ग्रुप ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केलाय। मात्र ग्रामसेवकांकडून अरेरवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर तीव्र झालाय। एकीकडे राज्य व केंद्र सरकारकडून डिजिटल अंगणवाडी, पोषण आहार योजना आणि बाल विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अंगणवाडींची प्रत्यक्ष स्थिती अत्यंत बिकट असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे। ग्रामपंचायतीनं तात्काळ इमारतीची पाहणी करून दुरुस्ती किंवा नव्या इमारतीची उभारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आता प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे किती गांभीर्यानं पाहते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।